हातीला हात लावायचा होता. हातीला मला काय असं करतोयस तू? खूप मोठी एक्साइटमेंट घेऊन आम्ही आलो होतो, पण आता आल्यावर कळलंय की हे बंद केलेलं आहे. इथे होममेड वाईन्स आहेत आणि बघाल तुम्ही स्टार्टिंग 99 बाय 1 गेट 7 फ्री. आपल्या भारत देशात ना कलाकारांची कमी नाही. हे कलाकार बघ ना. मी बोलतो अशा कलाकारांना एक्सपोर्टच केलं पाहिजे. तुम्ही कधी अशा रस्त्याने गेला आहात का जिथे पुढे काय आहे हेच दिसत नाही, फक्त धुकं आणि एक वेगळी शांतता, जिथे वेळ थोडा हळू चालतो आणि तुम्ही न कळत स्वतःमध्ये हरवता. इथल्या हवेत काहीतरी वेगळं आहे, थंड वारा आणि कॉफीच्या फुलांचा हलका सुगंध जो तुमच्यासोबत नेहमी चालत राहतो. लोक याला स्कॉटलँड ऑफ इंडिया देखील म्हणतात, पण खरं नाव आहे कूर्ग. इथल्या प्रत्येक वळणावर एक नवीन व्ह्यू तुमची वाट पाहत असतो. कॉफीच्या बागा, धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांतता जी फक्त अनुभवावी लागते. आपण डेस्टिनेशन शोधत नसतो, आपण शोधत असतो एक फिलिंग. आणि कूर्ग एक जागा नाही, एक फिलिंग आहे. एकदा आलात तर परत यायचं कारण शोधावं लागत नाही. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 7 वाजले आता. हॅलो. तर आपण हेल्मेट ज्यासाठी आणलं होतं त्याची स्कूटी. तर इथून पुढे आपण जितके दिवस इथे आहेत तितके दिवस आपण या स्कूटीवरती एक्सप्लोर करणार आहे. खरं तर कार मी रेंट करणार होतो, बट कारनी आय डोंट नो आहे की मला तितकी मजा नसते आली फिरायला किंवा एक्सप्लोर करायला की जितकी बाईकवरची आली असते. त्यामुळे मग जास्त विचार न करता कारचा प्लॅन आम्ही ड्रॉप केला आणि मग बाईक हा एक ऑप्शन निवडला आहे. सो कुठून घेतली, काय घेतली, कितीला घेतली, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला देतो. पहिल्यांदा याला फ्री करतो इथून. फिरायला आम्ही बर्गमॅन घेतले. खरं तर मी ॲक्सेस घेणार होतो, बट यांचं सजेशन होतं की ॲक्सेसपेक्षा तुम्ही 4 दिवस इथे तर तुम्ही बर्गमॅन घ्या, कम्फर्टेबली तुम्ही फिरू शकाल इकडे. सो मग त्यांच्या सजेशनवरती मी बर्गमॅन घेतले. आणि जेव्हा कधी तुम्ही बाईकवर कार रेंट करता सेल्फ ड्राईव्हसाठी, तेव्हा पहिली गोष्ट ती म्हणजे की तुम्ही 360 बाईकवर कार बघून घ्या. जिथे कुठे स्क्रॅच डेंट आले असेल तर ते ऑलरेडी त्यांच्या नजरेस आणून द्या. तर आता वाजले सकाळच्या 10:15. कूर्गमधला आमचा हाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी फिरायला आम्ही 10:15 10:30 वाजता बाहेर पडतो. त्याचं कारण असं की हा मुलगा तो सकाळी एक स्कूटी द्यायला आला होता, तर तो स्कूटी एकच घेऊन आला. म्हणजे डिलिव्हरी मी त्याला करायला सांगितली होती आणि तो मला स्कूटी देऊन त्याकडे प्रश्न पडला की यार मी इथून रिटर्न जाणार कसं. मग त्याला इथून मी 9 किलोमीटर लांब सकाळी 7 वाजता सोडायला गेलो. तिथून 9 किलोमीटर लांब पुन्हा होमस्टेला आलो, सगळी तयारी केली, ब्रेकफास्ट केला आणि इथून आपण आता जायला निघतोय. सो आपल्या कूर्गमधल्या पहिल्या दिवसाची सुरुवात काहीशी अशी झाली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलवरती. तर आज आपण 3 ते 4 प्लेसेस कवर करणार आहोत. 10:15 झालेत. आय होप की आपण 3 ते 4 प्लेसेस आज आपण कवर करू. सो ते कोणते प्लेसेस असतील ते प्रत्येक प्लेसवरती गेल्यावरती मी त्यांची नावं वगैरे तुम्हाला मी सांगेन. बट सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं आपल्याला हे बर्गमॅन घेऊन इथून निघावं लागेल. सो आता हे जे हेल्मेट आहे तुम्ही ओळखलंच असेल, हे माझं पर्सनल हेल्मेट आहे, जे की ऑन द वे मी मुंबईपासून इथपर्यंत कॅरी केलं आहे फक्त या सेटअपसाठी. आणि आता आपण भेटू POV शॉटमध्ये. हाँ, लंच बाहर करेंगे, डिनर का मैं बताऊंगा आपको. हाँ ठीक है ओके. दुबारे वॉटर कॅम्प कब बंद होता है? दुबारी एलिफंट कॅम्प. अच्छा ठीक आहे. आता ही लोक पण आहेत ना, हे होमस्टेचे केअरटेकर आहेत. हे हा एरिया सोडून पण कुठे जात नसणार आहे, त्यामुळे त्यांना पण तितकीशी आयडिया नाही आहे. आता दुबारे एलिफंट कॅम्पला आपल्याला पहिल्यांदा जायचं होतं, बट ते अराऊंड 12 वाजता बंद होतं आणि इथून आपल्या लोकेशनपासून ते 24 किलोमीटर लांब आहे, जे की पाऊण तास दाखवतं आपल्याला तिथे पोहोचायला.
त्यामुळे विचार केला की तो सध्या बाजूला ठेवून आपण दुसरा एखादा प्लेस आता कव्हर करूया. मी जेव्हा सकाळी 7 वाजता आलो होतो ना, इतकी भयंकर थंडी होती ना, खूप भयंकर थंडी होती. आणि आता थोडंसं ठीक झालं टेम्परेचर इथला. तर गाईज, कूर्गमधला आपला हा पहिला दिवस आहे आणि आपला हा पहिला मोटो ब्लॉग आहे पहिल्या दिवसाचा. तर जिथे आम्ही होमस्टे घेतलं आहे ना, त्या होमस्टेचं नावच आहे आउट ऑफ टाऊन होमस्टे. गावापासून थोडंसं लांब असणारा आमचा हा होमस्टे खरंच ती वाली वाईब देतो. आणि मेन रोडला जाईपर्यंत इतकी सारी ग्रीनरी आणि हा घाटाचा रस्ता बघायला मिळतो. खूप छान वाटतं. म्हणजे इथे यादी ना मी कार घेणार होतो की चला कारने ट्रॅव्हल करू आपण वगैरे वगैरे असं माझ्या डोक्यात होतं. पण नंतर विचार केला यार हिल स्टेशन आहे, ऑलरेडी आपण बाईकहॉलिक आहोत आणि त्याच्यामध्ये कार तर आपल्याला जमणारच नाही. सो शोधल्यानंतर मला सापडलं की इथे यार बाईकसुद्धा रेंटने मिळतात. मग एका क्षणाचाही विलंब न करता लगेच बाईक रेंटने कुठे मिळते या सगळ्या चौकशा करून आपण एका ठिकाणहून ही स्कूटी मी रेंट केली आणि आता आपण निघालोय कूर्गमधल्या आपल्या पहिल्या ठिकाणाला. ते आहे कावेरी निसर्गधाम. आता राईड करता करता एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती गोष्ट अशी की गेल्या वर्षभर माझ्या सर्जरीमुळे मी काय बाईक चालवू शकलो नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली मोटो व्लॉगिंग किंवा बाईक रायडिंगचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला नाही मिळाले. पण आता जेव्हा मी इथे स्कूटीवरती राईड करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की यार हे असं सुद्धा तर होऊ शकतं ना. म्हणजे असं नाही की मला घरूनच बाईक घेऊन निघालं पाहिजे. ज्या डेस्टिनेशनला मला जायचं आहे, जिथे जाऊन मला बाईक राईड करायचं आहे, तिथेपर्यंत जर मी पब्लिक ट्रान्सपोर्टनी आलो आणि तिथे जर बाईक रेंट करून जर असं मी एक्सप्लोअर करतोय तर का नाही होऊ शकणार? नक्कीच होऊ शकेल ना. ही आयडिया, ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी वाटते मला सांगा. जोपर्यंत मी प्रॉपर आपली बाईक चालवण्यासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत जर ही अशी कॉन्सेप्ट आपण अंमलात आणली आपल्या व्हिडिओसाठी तर का नाही चालणार. एलिफंट क्रॉसिंग झोन बाळा, हां, पण या दिवसा नाही दिसणार, रात्री असतील. सही आहे. प्राणी रात्रीचे जागतात ना आपले रानटी प्राणी. तर मला फायनली आपण कूर्गमध्ये बाईक राईड करतोय. म्हणजे इतके दिवस झाला आपण प्लॅन करत होतो कूर्ग आणि म्हणजे हे वाली ट्रिप किंवा हे असं इथे येऊन बाईक राईड करणं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं इतक्या कमी वेळामध्ये. येस, का नाही, कारण की आयडिया तर खूप छान आहे. मला पण आताच असं झालं की आपण करू शकतो असं. ही आयडिया बरी वाटते की फ्लाईटने या किंवा कारने या, कार नाही ट्रेनने या आणि मग तिथे जाऊन बाईक रेंट करून फिरा. हो, जी दगदग होणार आहे ती नाही होणार. जे टाईम पण वाचेल थोडाफार आपला. बराच म्हणजे 1-2 दिवसाचा स्पेअर टाईम मिळू शकतो आपल्याला तिथलं लोकल प्लेस एक्सप्लोअर करायला. नो डाऊट प्लॅन खूप चांगला आहे. बट माझा असा स्वभाव आहे की नाही यार, जे काय असेल बाईक राईड करायचं तर घरापासूनच करा आणि रिटर्न बाईकने घरापर्यंतच या. वाव, काय प्रॉपर्टीज बनवलेत लोकांनी इकडे यार. म्हणजे लिटरली अशा वाटतात की फिल्मच्या सेट आहेत की काय. इतकी छान घरं बनवले तिकडे. रिचेस्ट. आणि मग येतात कूर्गवाले घरं. आपण पोचलेलो आहोत इकडे. कावेरी निसर्गधाम हा त्यांचा एंट्रन्स आहे. इट्स कम्स अंडर फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ कर्नाटका. 25 rupees parking. 25 रुपीज ऑनलाईन आहे. कावेरी निसर्गधाममध्ये पोचलो आपण आता. 25 रुपये आतमध्ये आल्यावरती तुम्हाला ही पावती फाडावी लागते पार्किंगची. आणि आतमध्ये जाऊन आपण एक्सप्लोअर करूया की नक्की आहे तरी काय कावेरी निसर्गधाम. पण इतकं बघण्यासारखं काय यांनी केलेलं आहे ते जाऊन आपण बघूया आता. तर आपण आता पोचलो कावेरी धामला. तिथे बाईक पार्क केली. प्रतीक्षाने इथे जस्ट तिकीट काउंटरला तिकीट काढले आणि त्याच्या बाजूला इथे तिकीटचे रेट लिहिलेले आहेत. जसं की अडल्टचे 60 रुपीज तिकीट आहेत. 5 ते 10 वर्षाच्या मुलांसाठी 30 रुपीज तुम्हाला द्यावे लागतात. आणि हे बोर्ड बघत असताना ज्या काय बाकीच्या डिटेल असतील तुम्ही वाचा येते. बट हे सगळं बघत असताना एक लक्ष माझं इकडे गेलं. माझंही गेलो अक्षरशः. जिथे इतके सारे फणस या फणसाला आलेले. कोणी तोडले नाही याचं जास्त दुःख होत आहे मला. कारण की दुःख का होतंय? चांगली गोष्ट आहे ना, तोडले नाही. पण खाण्यासाठी आहे. पिकले नसतील ना अजून, पाड नसेल लागला त्याला. एवढंच पहिल्यांदा बघितलं. पहिल्यांदा मी एवढे फणस बघितलेत एका त्या झाडाला. पाड नाही लागला आजपर्यंत फक्त गाडीवरच बघितले फणस कापलेले. ठीक आहे. याचं टायमिंग 9 ते 5:30 आहे. चला जाऊया आतमध्ये.
छान लोकेशन आहे. खालतोय ब्रिज. बाबा पडायची बिडायची मी, एकुलती एक आहे श्रीसाठी. हा ब्रिज क्रॉस करून आलो की आपलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे हे मुंग्यांचं वारूळ. आणि वारूळ त्यांनी तोडलेलं नाही, ॲज इट इज आहे तसं त्यांनी ठेवलेलं इथे आहे ना. हो, आणि ह्याच्यात मला असं वाटतं ॲनाकोंडा असेल. वारुळात मुंग्या असतात, साप नसतात बाळा. ठीक आहे. आता मेन गोष्ट रूट पण आहे इथे निसर्गधामचा पूर्ण. काय काय आहे ह्याच्यामध्ये, कॉटेजेस आहे जर कुणाला इकडे स्टे करायचं असेल तर. बर्ड पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, बोटिंग आहे, बांबू पार्क आहे, डिअर पार्क आहे. तर मला सर्वात जास्त आता एक्साइटमेंट आहे बर्ड पार्क आणि डिअर पार्कची. बोटिंग इकडून जस्ट तुम्ही आला ना एंट्रन्सच्या इथून, तिकडूनच इथूनच खाली लगेचच बोटिंगला बोटिंगचं जायचंय. आहे. बट बोटिंगला तितका इंटरेस्टेड नाही आहे मी तरी. मी पण नाहीये, कारण की आपण ठीक आहे बोटिंग केलेलं आहे आपण. ठीक आहे, उडपीला. त्यामुळे सगळ्यात जास्त आपण इंटरेस्टेड असणाऱ्या गोष्टीकडे आपण जाऊया. हो, बऱ्याच ठिकाणी ना गोष्टी नावापुरत्या असतात, पण इथे त्यांनी बांबू प्लांटेशन असं नाव दिलेलं आहे आणि नावाला पुरेपूर काय बोलतात त्याला, पुरेपूर त्यांनी तसं न्याय पुरेपूर दिलेला आहे. दिलेलं आहे. इतके बांबूचं झाडं किंवा बांबू लावलेलं आहे त्यांनी इथे जागोजागी आणि ते बघायला इतकं छान वाटतंय ना. काही फोटोसुद्धा मी ट्राय केले काढायला, इंस्टाग्रामवरती ते बघायला मिळते तुम्हाला. पण लिटरली नजर जाईल तिकडे सगळीकडे बांबू बांबूचा बांबू plant. बांबू बांबू 360 डिग्री बांबू लावलेत त्यांनी. 2 adults. हां. हां. इथे 50 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे बर्ड पार्कची. डियर पार्क कहाँ पर है? आगे थोड़ा आगे। देखने के लिए मिलेंगे ना डियर? हाँ, दूर दे सकते दूर से देख सकते हैं. हैं। इसे 50 रुपीज़ के फीडिंग इंक्लूडेड है। अरे तुझ्या ह्याच्यात अच्छा, फीड कर सकते हैं उनको? वहाँ से हाथ में लगा फीड सकते, फ्री है। बर्ड को? birds. अच्छा, मुझे लगा डियर को. डियर नहीं है, सिर्फ बर्ड्स। हां, अच्छा. तर बर्ड पार्कमध्ये आल्यावरती तुम्हाला जर तो मकाऊ पक्षी आहे तिकडे, आपण पोपडच म्हणूया त्याला, तर त्याला हातात घेण्यासाठी 80 रुपीज तुम्हाला द्यावे लागतात. आणि आम्ही जस्ट आता 80 रुपीजचं एक तिकीट काढलेलं आहे प्रतीक्षेसाठी. हां. कौन आएगा उधर? या एक टिकट आएगा। हाँ, बताओ। आप उधर जाइए, आते हैं गाइड आते हैं। गाइड आएगा. फोटो वीडियो करने के लिए। हाँ, ठीक आहे. इथे गाईड येईल, मग तो घेऊन जाईल. अच्छा. हां, ओ तिकीट इसका आहे. रिओची आठवण झाली मला. येस. रिओला पहिल्यांदा इतक्या जवळून बघतो. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय तसं. ओ खुजली. चलो चलो कम यार. कसं वाटलं रिओला हातात घेऊन? छान वाटलं, एकदम मस्त वाटलं. नव्हतं की ताई, मला असं वाटलं तो सावतो बिवतो की काय हे करतोय की काय स्क्रॅच बिच करतोय, पण नाही, शांत बसला एकदम. शांत, एकदम शांत. टचवूड बेस्ट आहे. ठीक आहे. 3 of them are best. हां, यांचा लाईफ स्पॅन आहे 30 ते 35 वर्ष जगतात ते. इथे लिहिलं ते वाचून सांगितलं. मी म्हटलं तुला माहिती आहे की काय, ओरिजिन ब्राझील. हा, मग रिओ मूवी बघितलाय तू? बघितला असेल ना? ऑफकोर्स. मग त्याच्यामध्ये देखील हाच आहे, तो देखील ब्राझीलचाच आहे. मकाव, ब्लू अँड गोल्ड. हां, तुम्ही जर रिओ मूवी बघितला नसेल तर एकदा नक्की बघा. आउटस्टँडिंग ॲनिमेटेड मूवी आहे. खावाला जो पोपट आहे तो तब्बल 40 ते 60 वर्ष जगतो. तो आपल्या समोर आहे. या पार्कमध्ये एक गोष्ट बघायला मी सगळ्यात जास्त एक्सायटेड होतो. ती गोष्ट म्हणजे हरणं. त्यांची पण काय? शिंग अशी मोठीच्या मोठी, क्या बातच आहे. काय सुंदर दिसतं. आपल्या भारत देशात ना कलाकारांची कमी नाही. हे कलाकार बघ ना. हा. मी बोलतो अशा कलाकारांना एक्सपोर्टच केलं पाहिजे. हो. कुठे?
बाहेर पीके मध्ये. हां, इकडे जर तुम्ही फिरत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आतमध्ये छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज ना बऱ्याच आहेत आणि त्या करण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ कॅश वगैरे ठेवावी लागेल. UPI बट चालतात, बट कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही कॅशच सोबत ठेवलेली बरी. म्हणजे 50-100 अशा इंटरेस्ट फी आहेत. तसं हिने आत्ता पक्षाला हातावरती घेतलेलं, रेवला हातावरती घेतलेलं, त्याचं 80 रुपीज होते. आणि काय केलंस तू? काय नाही, एंट्री फी होती 50 रुपीज, फ्री बर्ड फिडिंगचे. हां, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फी भरायची, म्हणजे कुठल्याही बर्डला टाकायचं आहे तर तुम्हाला फी फी भरा. शामरुगाला तुम्हाला जर खाऊ द्यायचं आहे तर 20 रुपीजची फी आहे. म्हणजे जर तुम्हाला इथल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पैसे लागतात, तर तितकी कॅश सोबत ठेवा. तर कावेरी निसर्गधामच्या आम्ही कॅफेमध्ये येऊन बसलो आहे आता आणि सगळं फिरून येऊन बसलो आहे तुम्हाला वर्डिक्ट द्यायला की तुम्ही इथे आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे, तुम्हाला किती वेळ इथे द्यावा लागेल, त्या सगळ्या गोष्टी सांगायला. तर तुम्ही जर इथे येत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला वेळ काढून यायचं आहे, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. त्यात जर हौशी कलाकार तुमच्यासोबत असतील तर जास्तच वेळ जागू शकतो, कारण इकडे फोटो काढा, तिकडे फोटो काढा. प्लस तुम्हाला प्राण्यांना फीडिंग करायला आवडत असेल तर तुम्ही फीड करू शकता, जवळून त्यांना बघू शकता आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत तिथे. त्यामुळे जर तुमच्याकडे बराच सारा वेळ असेल तर तो वेळ काढून तुम्ही इथे या आणि हा पूर्ण पार्क एक्सप्लोअर करा. आणि मस्ट विजिटमध्ये आम्ही याला धरतो, त्यामुळे तुम्ही इकडे आला तर व्हिजिट करू शकता. तर काय आता दुपारचे वाजलेत 1:45. आम्ही आता कावेरी निसर्गधाम बघून निघालो आहे. पुढे गोल्डन टेम्पल मॉनेस्ट्री आहे ती बघायला. आणि खूप लोकांकडून ऐकलं होतं की मी बघण्यासारखी आहे, बुद्धांच्या खूप छान मूर्त्या देखील आहेत तिथे. आणि तेच बघायला आपण कावेरी निसर्गधामपासून गोल्डन मॉनेस्ट्रीकडे निघालो आहे. बट आत्ता दुपारच्या ऑलमोस्ट 2 वाजलेत आणि सध्याचं टेम्परेचर इथलं 30 व्हायचं आहे. एप्रिल महिन्यामध्ये आम्ही इथे ट्रॅव्हल करतो आहे, पण सकाळी आणि संध्याकाळी ते बऱ्यापैकी थंडी आहे आणि दुपारी खूपच जास्त ऊन आहे. आणि आम्ही 4 दिवस ज्या ज्या स्पॉटवरती फिरणार आहे ना, किंवा आता ज्या ज्या स्पॉटवरती आम्ही फिरतो आहे त्या सगळ्या स्पॉटचे लोकेशन्स तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील. जरी लोकेशन जरी नाही देता आली किंवा नाही सापडले एखाद्या वेळेस लोकेशन, तर तुम्हाला त्या लोकेशनचा ॲड्रेस नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यामुळे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता ना तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. काहीतरी महत्त्वाची गोष्ट त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली असते. नो लाऊड म्युझिक अलाउड. गोल्डन टेम्पल पार्किंग 300 मीटरवर आहे. याचा अर्थ आपण मॉनेस्ट्रीच्या रेडियसमध्ये आलेलो आहे. अरे, नो एंट्री फॉर टुरिस्ट. अच्छा, रेसिडेन्शियल आहे की काय? सगळ्या गोष्टीचे पैसे आहेत. इथंच लावू का? ठीक आहे, आम्ही पोहोचलो आता मॉनेस्ट्रीला. मला वाटतं की लडाखला जी आम्ही मॉनेस्ट्री बघितली होती, म्हणजे लडाखमध्ये जी मॉनेस्ट्री बघितली होती त्यानंतर 3-1 वर्षानंतर मी पुन्हा एकदा मॉनेस्ट्री बघतोय आणि ती मॉनेस्ट्री ही आपल्या पाठी आहे. बाहेरून येताना एक छोटंसं गेट लागतं आणि छोटंसं गेट बघून जरासुद्धा अंदाज आपल्याला येत नाही की आतमध्ये इतका मोठा स्पेस असेल, तो देखील ओपन. आता आज जाऊन मॉनेस्ट्री बघूया आपण. Like a subtle frill, shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in, let the waves decide. आपण आता या मठाच्या हॉलमध्ये बसलो आहे. मठ तर इतका मोठा आहेच आहे आणि त्यातल्या त्यात हा हॉल देखील इतका मोठा आहे ना की असंख्य लोक एका वेळेला या मठाच्या हॉलमध्ये बसू शकतील. आणि या मठामध्ये टोटल 3 मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतात, ज्या प्रत्येक मूर्तीची हाईट तब्बल 60 फूट इतकी आहे. तर मॉनेस्ट्री बघून झाली आता आमची. आम्ही इथून निघतच होतो तर विचार केला की या प्लेसची सुद्धा एक फायनल वर्डिक्ट तुम्हाला द्यावी की तुम्ही ते आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे. तर तुम्ही जर आपल्या भागातून येत असाल, आपल्या भागातलेच लोक आपले व्हिडिओ बघतात, तेही सगळे नाहीत बघत म्हणा, पण जी लोक बघतायत आणि तुम्ही जर इकडचा प्लॅन करत असाल तर आपल्या इकडे सहसा मंदिरं खूप जास्त बघायला मिळतात, मॉनेस्ट्री जास्ती बघायला नाही मिळत. आणि तुम्हाला एक वेगळं कल्चर जर बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. इथे तितकासा वेळ नाही लागत आणि खूप छान आहे, शांत प्लेस आहे आणि नवीन काहीतरी बघितल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्ही इकडे येत आहे तर इथे सुद्धा एक व्हिजिट नक्की द्या. थोडंसं वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल. 20 रुपीज सुट्टे काढावे लागतील पार्किंगचे. समोर जी मॉनेस्ट्री आहे आपल्या, ती मॉनेस्ट्री बघून आम्ही आता इथून निघतोय आणि आपल्याला पार्किंगचे पैसे द्यायचे, जे की बाईकचे 20 रुपये आहेत.
आता इथून आपण निघालोय दुबारे एलिफंट कॅम्पला. तर या मॉनेस्ट्रीपासून ते अराऊंड 19 किलोमीटर आहे आणि जायला अर्धा तास आपल्याला लागतो. मी स्कूटीवरती आता स्कूटीवरती मला अर्धा तास दाखवतोय पोहोचण्यासाठी. आणि काय नाही, ऑल गुड. फक्त एका गोष्टी आम्हाला हैराण केले, ती गोष्ट म्हणजे सूर्यदेव. असं वाटतंय की आमच्या शरीरातलं पाणी अक्षरशः कोणीतरी पिळून बाहेर काढले की काय. ऍड होती माहिती डर्मिकोलची. हां, तो सूर्य स्ट्रॉ नी पाणी शोषून घेतो तसंच वाटतं अक्षरशः. आता मॉनेस्ट्रीमध्ये असताना मराठी आवाज कानावरती पडला. तो बराच वेळ ते फिरत होते, आम्ही फिरत होते. बट शेवटी न राहून मी गेलो त्यांच्याकडे आणि बोलू लागलो त्यांच्याशी. तर लकीली ते आपल्या साईडचेच निघाले, कोल्हापूरचे होते आणि मी साताराचा. तर भेटून बोलून छान वाटतं. जेव्हा आपल्या महाराष्ट्रापासून इतक्या लांब मराठी माणसं भेटतात ना, तेव्हा त्या माणसाबद्दलची आपुलकी आणि भेटण्याचा उत्साह काही वेगळाच असतो. आणि माझा तर कायम शिगेला भेटलेला असतो. बाहेर असं कोणी मराठी माणूस मला भेटलाही म्हणजे जाऊन असं स्वतःहून बोलायला पण कधी मला कमीपणा वाटत नाही. या ठिकाणी तुम्हाला खाण्याच्या बाबतीत कसली गैरसोय होणार नाही, कारण इथे पावली कॅफे आहे, कॅफे कल्चर आहे इकडे. त्यामुळे नुसते तुम्हाला कॅफे बघायला मिळतील. आणि त्यातल्या त्यात रेस्टॉरंट देखील खूप सारे आहेत. म्हणजे इथली ट्रेडिशनल जे नॉनव्हेजमध्ये पकडलं जातं ते पोर्क खूप जास्त खातात ती लोकं. बट मला असं वाटलं होतं की थोडंसं व्हेजसाठी प्रॉब्लेम होईल, कारण प्रत्यक्षात प्युअर व्हेजिटेरियन आहे. पण आता जेवढं मी मार्केट फिरलो आहे तर त्यामध्ये बघता प्युअर व्हेज रेस्टॉरंट देखील इथे बरेचसेच आहेत. आणि त्यातल्याच प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये आज आम्ही जेवलो, जे की जेवण एकदमच उत्तम होतं तिथलं. प्रत्येक ठिकाणी पार्किंग आहे इथे. कितना 20 रुपये. कितने बजे चालू होगा एलिफेंट कैंप? बघा आली समोर सगळी लाईन लागले ओढा क्रॉस करून जायला आणि आम्ही देखील त्या लाईनमध्येच उभा आहे. एलिफंट कॅम्पला निघालो आम्ही. बट हा इतका रॉ एक्सपिरियन्स आम्हाला करता येईल असं वाटलं नव्हतं. आम्हाला चप्पल काढून ठेवावी लागले आणि असा हा ओढा क्रॉस करून आपल्याला जायचं आहे एलिफंटकडे. म्हणजे जे व्हिडिओ बघितलेले यायच्या आधी त्यात पण इतका रॉ एक्सपिरियन्स मिळेल असं सांगितलं नव्हतं. त्यामुळे म्हणजे मोस्टली व्हिडिओ दाखवले सगळ्यांनी, अंघोळ घालताना वगैरे दाखवले. कसं जावं लागतं हे नाही सांगितलं. ओढा क्रॉस करून आल्यावरती पुन्हा आपल्याला एक पावती फाडावी लागते, पर पर्सन 120 रुपीजची. तर इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पावती फाडावी लागते. जशी या कॅम्पमध्ये येताना आपण पार्किंगची पावती फाडली, त्यानंतर आपण एक ओढा क्रॉस करून आलो, या नदी क्रॉस करून आलो, त्यानंतर आपल्याला या एलिफंट कॅम्पची पावती फाडावी लागते. पर पर्सन 120 रुपीज आहेत. जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉलिडे दिवशी आला तर पर पर्सन 140 रुपीज आपल्याला द्यावे लागतात. असे 240 रुपये देऊन आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आपल्याला दर्शन झालेलं आहे. काय साईज आहे बघ ना. खूप मोठी एक्साइटमेंट घेऊन आम्ही आलो होतो की हत्तीला आंघोळ घालायला भेटेल, मजा करायला भेटेल. पण आता आल्यावर कळलंय की हे बंद केलेलं आहे. तर इथे बाजूलाच हत्तीला सगळे म्हणजे त्यांचेच लोक आंघोळ घालतात. काहीतरी इन्सिडेंट झाला असणार आहे म्हणून बंद केलं त्यानंतर बंद केला असेल. बट तिथून आम्ही तो ओढा की नदीच असावी, ही नदी क्रॉस करून आम्ही इथपर्यंत आलो. आणि अरे ज्यासाठी काय म्हणजे आलो आम्ही एवढे की आम्हाला हत्तीला स्पर्श करता येईल, हत्तीला आंघोळ घालता येईल, नेमकं तेच नाही करायला मिळालं. तेच ना, शी यार. म्हणजे आम्ही लोकांचे व्हिडिओज बघून आलो होतो, ज्यामुळे आमच्यामध्ये देखील एक्साइटमेंट खूप जास्त शिगेला पोचले होते. आमचे एक्साइटमेंट की बाबा हत्तीला हात लावायला भेटेल, असा आंघोळ घालायला भेटेल, आंघोळ घालायला भेटेल. पण कशाचं काय, आता पुढे कदाचित आम्हाला फिडिंग करायला मिळेल, आपण त्याला चारा तरी देऊन येऊ. रोमॅन्स इज ऑन. काय करतो काय
पोचत नाही रे बिचारा. तर प्रतीक्षा ब्लेसिंग घेते. गणू का हटली साईडला? त्याने किती जोरात श्वास सोडला माझ्या अंगावर. गुजबम्स आले. घे परत घेते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया बाप्पा. बस 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 बस. थँक्यू. सगळं सगळ्यात जास्त स्वतःला खराब करून घेतलं या हातीने. माती 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 उडवते नुसत्या अंगावरती. ते बघ घे. दे. तर इथे एक पार्थ. बेबी एलिफंट आहे. पार्थ नाव आहे त्याचं. पार्थ. अराउंड 6 to 7 years हाय आहे. हाय बाबू. गणेशा ब्लेस यू ऑलवेज. ऑलवेज बी विथ यू. गिव अस ऑल्सो ब्लेसिंग्स. तर गाईज जी काही डिसअपॉइंटमेंट माझी झाली होती, म्हणजे ह्याच्या आधी मी बोलले होते की दुबारा एलिफंट कॅम्पला आंघोळ घालू देत नाही आहेत सध्या हत्तींना, पण ते सगळं चुकीचं आहे. फक्त संध्याकाळी आंघोळ घालून देत नाही आहे. आम्ही एका ऑफिसरला विचारलं की का बंद केले, तर मला बंद नाही केलेलं आहे. ते फक्त मॉर्निंगला 9 to 10:30पर्यंतच चालू असतं, म्हणून आता संध्याकाळी बंद आहे. तर हे असं आहे, सगळं झालेलं आहे गोंधळ. तर आपण आता परत पुन्हा आपल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी श्री येऊया, फक्त तेवढ्यासाठी. ठीक आहे. तुम्ही जर इकडे येत आहे तर मगाशी सुद्धा मी बोललो की तुम्हाला एंट्रीपासूनच पैसे पे करायचे आहेत. तर जेव्हा तुम्ही कार आतमध्ये या, बाईक आतमध्ये घेऊन याल, बाईकची 20 रुपीज, कारच्या अराउंड 50 रुपीज आहेत. आणि देन त्यानंतर आतमध्ये आल्यावरती तुम्हाला एक ओढा क्रॉस करून यावं लागतं. ओढा क्रॉस करून आल्यावरती तुम्ही प्रॉपर एलिफंट कॅम्पमध्ये येता. आणि ते एलिफंट कॅम्पमध्ये आल्यावरती सुरुवातीलाच तुमची एंट्री फी नॉर्मल डेजला 120 रुपीज घेतली जाते, आणि त्या बदल्यात जर हॉलिडे असेल तर 140 रुपीज घेतली जाते. हत्तीला आपण आंघोळ घालू शकतो सकाळी 9 ते 10:30पर्यंत. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही नॉर्मल डेजला हत्तीला आंघोळ घालताय तर त्याचे 300 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. आणि ते तुम्ही जर हत्तीला हॉलिडे दिवशी आंघोळ घालताय तर तुम्हाला तब्बल 500 रुपये मोजावे लागतात. तर ह्या गोष्टीची सुद्धा नोंद घ्या. आमच्या पॉकेटला थोडासा फटका बसलेला आहे, म्हणजे कारण की आम्ही न विचारता आलेलो आहोत. आणि कसं आता आम्हाला मेन आमचं अट्रॅक्शन काय होतं, हत्तीला हात लावायचा होता. हत्तीला मला काय असं करतोयस तू? अरे मी एक उदाहरण देतोय, सांगतोय फक्त की कसा हात लावायचा होता. तर हत्तीला हात लावायचा माझा हात होता, दुखायला हत्तीला हात लावायचा होता, हत्तीला आंघोळ घालायची होती. त्या एक्सपेक्टेशनने आम्ही आलो होतो आणि ते आमचं पूर्ण नाही झालं. त्यामुळे सगळी भडास सुरुवातीला आमची निघाली. बट काही गोष्टी क्लिअर झाल्यावरती त्या आता आम्ही तुमच्यासोबत सुद्धा क्लिअर केलेत. तर 6 वाजता एलिफंट कॅम्प बंद होते, त्यामुळे आता इकडे खूप जास्त गर्दी बघायला मिळते, कारण लोक ऑलमोस्ट इकडे निघून आले सगळे. आणि आम्ही आता चाललो आहे आजच्या दिवसाच्या शेवटच्या डेस्टिनेशनकडे. ते म्हणजे आहे एक डॅम. तिथे आम्ही अशी आशा करतोय की तिथे आम्हाला सनसेट बघायला मिळेल, आणि आय होप की त्या वेळेत आम्ही तिथे पोहोचलो पाहिजे. किती वेळ दाखवतो इथून? 14 मिनटं दाखवतात. सूर्य अजून बऱ्यापैकी वरती आहे, आणि फिंगर क्रॉस की आपल्याला सनसेट बघायला मिळेल. इथे होममेड वाईन्स आहेत, आणि बघाल तुम्ही स्टार्टिंग 99, बाय 1 गेट 7 फ्री. अशा कोणत्या ऑफर आहेत होय ग वळा? एका ठिकाणी तर बाय 1 गेट 19 फ्री वाचला आम्ही. आता 4 दिवस इथे आहे ना, नक्की काय आहे ती गोष्ट एकदा थांबून आपण चेक करू. आजचा दिवस आमचा थोडा हेक्टिकमध्ये गेला, कारण सकाळी खूप लेट आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केली. त्यामुळे भर उन्हामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी फिराव्या लागल्या, कारण प्रत्येक दिवशी कोणते कोणते स्पॉट फिरायचे आम्ही ही सगळी आयटनरी बनवले. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये ते सगळे स्पॉट आम्हाला कव्हर करायचे होते, नाही तर नेक्स्ट डे त्या स्पॉटचा आमच्यावरती लोड आला असता. त्यामुळे मग आज भर उन्हामध्ये का होईना आम्ही आजचं जे टार्गेट होतं, आज जे आम्हाला फिरायचं होतं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही फिरून घेतल्या आणि वेळेत झाल्या मेन गोष्ट. पण जेव्हा आता उद्या आम्ही दिवसाची सुरुवात करू, तेव्हा अर्ली मॉर्निंग दिवसाची सुरुवात करू, जेणेकरून ज्या टायमिंगला उन्हाच्या झळा खूप जास्त लागतात ना इथे, म्हणजे 33पर्यंत टेम्परेचर जातं आता एप्रिल महिन्यामध्ये इथलं. तर त्यावेळी आम्ही रूमवरती येऊन थोडी रेस्ट करून मग 3 ते 4च्या दरम्यान परत बाहेर पडू. आणि असं नाही की आत्ता ऑफ सीझन आहे किंवा या महिन्यामध्ये लोक येत नाहीत फिरायला इकडे. भर उन्हाळ्यामध्ये लोक याच महिन्यामध्ये जास्त फिरायला येतात, याच महिन्यामध्ये जास्त टुरिस्ट इकडे येतात. सीझनल महिना म्हटला तर एप्रिल
महिना म्हणतात इकडे, आता जितक्या लोकांना मी विचारलं तितक्या लोकांना. बट विंटरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी गर्दी असते इकडे, खूप गर्दी असते असं सुद्धा म्हणू शकतो आपण. पण आता या उन्हाळ्यातसुद्धा बऱ्यापैकी गर्दी आहे इथे. फक्त पावसाच्या सीझनमध्ये इथे खूप जास्त पाऊस पडतो. त्या सीझनमध्ये फक्त तुम्ही इकडे येणं अवॉइड करा. बाकी तुम्ही हिवाळा उन्हाळा दोन्ही सीझनमध्ये तुम्ही कधी इकडे येऊ शकता. इथले काही ठिकाणचे ना रोड बऱ्यापैकी खराब आहेत. जसं की आता हा समोरचाच बघताय तुम्ही, खराब रोड आहे. पण आजूबाजूला तुम्ही नजर टाका, आजूबाजूला असणाऱ्या ग्रीनरीमुळे रोडकडे आपलं लक्षच जात नाही. इतकी झाडं आहेत इकडे, इतकी ग्रीनरी आहे. जर आपल्याला सनसेटचा हा व्ह्यू असेल डॅमवरून तर कमाल सनसेट दिसेल आपल्याला. काश हे थोडं जवळ असतं मुंबईपासून. पोहोचलो फायनली डॅमला. पुढे लाव म्हणते जरा. मला असं वाटतं की लँग्वेज बॅरियरमुळे असंच इशारामध्येच बोलावं लागेल आम्हाला. तर आम्ही आत्ता ज्या डॅमवरती आलो आहे ना, त्या डॅमवरून कमालीचा सनसेट दिसतो आपल्याला आत्ता. तर आता एका ठिकाणी बसून निवांत आपण, कारण सकाळपासून खूप जास्त धावपळ झाली आणि या दिवसाचा शेवट असाच काहीतरी आपल्याला गोड करायचा होता. बसूया इथे. चालेल, तू जिथे बोलशील बस. आणि तुम्ही जर दिवसभर बाहेर कुठे फिरत असाल आणि तुम्हाला छान असा सनसेट बघायचा असेल तर तो सनसेट पॉईंट तुमचा हा असू शकतो. तर एकदा नक्की या पॉईंटला सुद्धा तुमच्या आयटनरीमध्ये ॲड करा सनसेटसाठी, कारण खूप छान सनसेट तुम्हाला इथे बघायला मिळेल. या डॅमचा ना एक अट्रॅक्शन पॉईंट आहे. तो पॉईंट म्हणजे हा. आता कसं एप्रिल महिना चालू आहे, तितकंसं डॅममध्ये पाणी नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही दिसत आहे. पण जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हा जो राऊंड बनवला आहे त्यामध्ये पूर्ण वरून पाण्याचा फ्लो येतो आणि जे बघायला खरंच खूप सुंदर दिसतं. सो विंटरमध्ये कधी जर आम्ही इथे आलो तर तुम्हाला नक्की हा प्लेस पुन्हा दाखवू शकतो, कारण ही जी जागा आहे ही पुन्हा पुन्हा आपल्याला घेऊन येण्यासारखी जागा आहे. ॲक्च्युली काही जागा अशा असतात की त्या किती वेळा जरी गेलं तरी असं वाटत नाही की यार नको जायला, कशाला उगाच, असं नाही होणार. 7 वाजले आता डॅममधून निघता आम्हाला. तर हे डॉगी डॅमवरती आमच्यासोबत होतं, तर त्याला बिस्किट खायला देतोय आम्ही. त्याने पाय ठेवला बिस्किटावरती. ते आलं ना तिकडून, तिने पाय ठेवला बिस्किटावरती लगेच. आजच्या दिवसाचा शेवट आपला इकडे झाला, खूप छान झाला. आणि आज दिवसभरात एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे की इतके टुरिस्टिक प्लेस असूनसुद्धा जास्त कचरा आपल्याला कुठे बघायला नाही मिळाला. रोड पण क्लीन आहेत, रोड पण छान आहेत जर काही रोड सोडले तर. आणि हे रोड या सिनिक ब्युटी पुढे खराब आहेत हेही जाणवत नाहीत, हेही मी तुम्हाला बोललो. म्हणजे बऱ्यापैकी क्लीन आहे कूर्ग, बऱ्यापैकी निसर्गाने भरलेला आहे कूर्ग. आजच्याच पहिल्याच दिवशी मी जर एवढं बोललो तर पुढच्या 3 व्हिडिओमध्ये मी काय बोलणार आहे हा प्रश्न मला पडतो आता.